तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? योगशाली चॅनलमध्ये मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर तुझ्या सोबतीने या सिरियलचा जो 27 जानेवारीचा एपिसोड आहे त्याचा आपण रिव्ह्यू करत आहोत. तर मालिका जी आहे ते नुपूर जी आहे ती पूजा करत असते आणि त्यावेळेस सगळ्यांना प्रसाद वाटत असते. तेव्हाच इथे माई आलेले असतात आणि माईंना भोवळ आलेली असते, जे की त्यांनी काल दाखवलं होतं. आता सिरियल याच्या पुढे दाखवत आहेत की नुपूर जी आहे ती मावशी म्हणून त्यांना म्हणत असते की काय झालं काय झालं, आणि त्यांना एका ठिकाणी घेऊन जाते आणि तिथे त्यांना बसवते आणि त्यांना विचारते, बरं वाटत नाही आहे का तुम्हाला, काय झालं तुम्हाला, आणि पाण्याची बॉटल काढते आणि त्यांना प्यायला देते पाणी. तर माई म्हणतात की काय नाही अगं, काल माझा उपवास होता ना आणि आज पायऱ्या चढत आले त्यामुळं थोडंसं भोवळ आल्यासारखं झालं. तेव्हा नुपूर म्हणते, बरं ठीक आहे, घोटभर पाणी घ्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. तर आता इकडे गायत्री आणि तायडीचे बाबा असतात, ते बसलेले असतात. तेव्हा गायत्री म्हणत असते की काय चवबीव नाही तिच्या त्या पोरीच्या हाताला, आपल्या तायडीने जे केलं ते बरोबरच केलं. तर तिथे तायडी जी असते ती उभाच असते, तर गायत्री बावरते. तर तिथे तायडी जी म्हणते की कसली नाटकं करती ग, मी पाहिलंय तुला ते बकाबक मोदक खाताना. तर गायत्री म्हणते ते मी उगाचच ग. तर तायडी म्हणते माझ्याशी खोटं बोलायचं नाही, नाहीतर तर गायत्री गुपचूप येऊन बेडवरती बसते आणि म्हणते की नाहीतर वृद्धाश्रम माहिती आहे मला. तर तायडी म्हणते की जा बाहेर जा. तर गायत्री म्हणते अगं बसू दे की मला इथे. तर तायडी म्हणते आई बाहेर जा. तर गायत्री म्हणते की अगं तायडे, मी कुणाला काही नाही सांगणार इथलं काय झालेलं, तुझी तुझी शपथ. तर तायडी रागात बघते. तर गायत्री म्हणते जाते, काही काही बाई मला कोणी काही विचारतच नाही, आणि तिथून निघून जाते. तर बाबा थोडेसे हसतात. इकडे नुपूर जी आहे ते माईला म्हणते की मावशी कुणाला बोलवायचं आहे का. तर माई म्हणतात की नाही नाही, मी आता बरी आहे. तर माई विचारतात की बाळा तुझं नाव काय. तेव्हा नुपूर म्हणते मी नुपूर, देवीचा प्रसाद आहे, लाडू मी बनवलेत आणि माईंना तो प्रसाद देते. तर नुपूर म्हणते खरंच कुणाला काही सांगायचं आहे का, मी बोलवते. तर माई आहे ते म्हणतात की नाही अगं, खरंच कुणाला बोलवायची काही गरज नाही आहे, मी जाईन एकटी, तू जा तुझ्या कामाला. हो नक्की ना. तर माई म्हणतात की अगं हो नक्की, आता जा तू आणि थँक्यू बरं का. तेव्हा नुपूर म्हणते की अहो थँक्यू कशाला, मी तुमच्या मुलीसारखीच आहे, पण पण तुम्ही काळजी घ्या हं, येते मी. आणि नुपूर तिथून निघून जाते. तर तेव्हा इकडे तायडी जी आहे ती बाबांजवळ येते आणि म्हणते की आई गेलीस का ग. तर गायत्री आहे ते म्हणते की हो गेले. म्हणजे किती वेळ दाखवले ना हो तिथं तिची आई, तिथं ऐकत असते आणि स्वतःच म्हणते की हो मी गेली आहे, आणि जाते म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा बाबा म्हणतात की तुम्हा दोघींचं काय चाललेलं असतं तुमच्या दोघीत काय. तर तायडी म्हणते मला तिच्याबरोबर कंपेअर करायचं नाही. ॲक्च्युली ही जी अवस्था झाली आहे ना ती तुम्हा दोघांमुळे झाली आहे, आणि आता ती मी निस्तरते, आणि स्पेशली तुमच्यामुळे ही अवस्था झाली आहे. स्वतःला शहाणे समजू नकात, मी ना सहन करते आहे तुम्हा दोघांना. तर बाबा सॉरी म्हणतात. तेव्हा तायडी जी आहे ती बाबांच्या हातात चेक देते आणि म्हणते की हे बनवायला टाका. तेव्हा बाबा म्हणतात इतके पैसे, हा काय वेडाबिडा झाला आहे की काय. तेव्हा तायडी म्हणते वेडाच झाला आहे तो, परत त्याला भरता आलं होतं गिल्टी असल्याचं. मग मी तोच फॉर्म्युला वापरला की तू जर गेलास तर आमचं काय होईल, तुझ्या या तायडीचं काय होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. तेव्हा बाबा म्हणतात याला ना फक्त तूच हँडल करू शकतेस, तेच करते आहे मी. आणि तायडी म्हणते मी आलेच. तेवढ्या बाबा म्हणतात की कुठे. तर तायडी त्यांच्याकडे रागात बघते. तर सुमतीचा वाढदिवस आहे, तर मला तिथे जावंच लागणार ना. तेव्हा तायडी म्हणते की मला जावंच लागेल,
आणि आता इथे ढोसत बसू नका. तो चेक अकाउंटला ट्रान्स्फर करा. आणि बाबा जे आहे ते चेकचा वास घेत म्हणत असतात की परमसुख. तेव्हा माई इकडे प्रसाद खातात आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बहिणीची म्हणजे सुमतीची आठवण होते. याला तर सुमतीच्या हातची चव आहे. तेव्हा माईंना आठवते की तिनं नुपूर म्हणून नाव सांगितलं असतं. तेव्हा माई म्हणते की नुपूर म्हणजे हे. तेव्हा माईंना आठवते की तिने नवीन शेफ आहे, तिनेच जे मोदक बनवलेले असतात ते तिनंच बनवलेले असतात. आणि माई म्हणतात की ही नुपूर सावंत आणि बाहेर येऊन बघायला येतात तर तिथे नुपूर नसते. तेव्हा आता इकडे मल्हार आणि रिया आणि दीप हे सगळे नाश्ता करत असतात. तेव्हा त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा मल्हार जो म्हणतो की मी आणि मावशी इथल्या एका वृद्धाश्रमात जातो आणि तू एका ठिकाणी तायडे तू आणि दीप जा. तेव्हा तायडी हो म्हणते. तेव्हा रिया मल्हारला म्हणते की दादा मी एक सांगू का, तू चिडणार नाहीस ना. तेव्हा रिया म्हणते की मला काय वाटतं ते आपण लाडू बनवायला त्याच मुलीला सांगायचं का, ती नुपूर. तर मल्हार असा रागात बघतो. आता माई जे आहे ते बाहेरून बघत असतात तर नुपूर जी आहे ती निघालेली असते आणि ती चप्पल घालत असते. तेव्हा माई नुपूरला हाक मारत असतात, नुपूर थांब. तर नुपूरला काय ऐकायलाच येत नसतं आणि नुपूर रिक्षात बसते आणि तेवढ्यात तिथून निघून जाते. आता इकडे रिया जी आहे ते मल्हारला म्हणते की नाही अरे, म्हणजे त्या जेवणासारखेच तसदी लाडू होतील रे. तेवढ्यात ताई तिथे म्हणते की नाही रिया, वेडी आहेस का तू, तिच्यासारख्या माजुरड्या पोरीला परत मल्हार इथे थारा देणारच नाही. तेवढ्यात मल्हार म्हणतो की हो रिया, त्या पोरीचं आता नाव नको. आणि आईच्या एवढ्या मोठ्या सोहळ्यात वाढदिवसानिमित्त तिचं नावच नको. इकडे माया आहे त्या म्हणतात की तायडी तर म्हणत होती की ही मुलगी खूप माजुरडी आहे म्हणून, पण मला तर ही अशी अजिबातच नाही वाटली. उलट हिच्यात तर मला सुमतीचा भास वाटला. आता काही नाही, कोणी काही म्हटलं तरी सुमतीच्या वाढदिवसाचे लाडू मी हिच्याकडूनच बनवून घेणार. आता नुपूर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे आणि तिथे नुपूर सगळ्यांना प्रसाद देत आहे. तेवढ्यात एका पोलिसाला नुपूर आहे ती दादा प्रसाद म्हणून प्रसाद देते. तेवढ्यात ते पोलीस म्हणतात की अरे वा वा वा, आज तुम्ही येणार होतात म्हणून सगळेच तुमच्या प्रसादाची वाट बघत होते. तेव्हा पोलीस म्हणतात की आयुष्यात तुम्हाला जे काही पाहिजे आहे ना ते सगळं मिळो. तेव्हा नुपूर म्हणते की मला पाहिजे वेदांचा गुन्हेगार लवकरात लवकर मिळो. तेव्हा पोलीस म्हणतो की तसं काय आहे ना की तो जर गुन्हेगार मिळाला तर आम्हाला परत प्रसाद खायला नाही मिळणार ना, आणि म्हणूनच तुमचं इथं काम कोण करत नाही. तेव्हा नुपूर म्हणते की मस्करी करायचं काम नाही. तुम्ही जिचा प्रसाद खाल्ला ना ती देवी माझ्या पाठीशी आहे आणि मी जे गमवले ना ते परत कधीच येणार नाही आहे. वैऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. तर पोलीस आहे तर म्हणतो की तसं नाही ताई. तर नुपूर म्हणते की हो मला माहिती आहे, मी समजू शकते तुमचं, पण तिथे CCTV कॅमेरे नाही आहेत. पण आधीही गुन्हेगार पकडले जातच होते ना जेव्हा CCTV नव्हते तेव्हाही. तर जरा वेळ लागत असेल, मला ते चालणार आहे, पण त्या गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. आता इकडे मल्हार खोलीमध्ये आपली फाईल बघत असतो तेव्हाच त्याला तो शर्ट दिसतो आणि त्याला आईची आठवण होते. आणि मल्हार थोडासा भावूक होतो आणि आईच्या फोटोजवळ येऊन उभा असतो. तेवढ्यात माई तिथे येते आणि म्हणते की मल्हार, आईची आठवण होते का, तिने विणलेला हा स्वेटर आहे ना, आईची आठवण होते. तर मल्हार म्हणतो आईची आठवण होते ना, निराश होऊ नको रे, ती जिथे कुठे असेल ना तिथून तिचं तुझ्याकडे पूर्ण लक्ष असेल. आणि बरं हा प्रसाद घे. आणि मल्हार तो प्रसाद खातो. तर मल्हार म्हणतो अगं मावशी. तर माई म्हणते की अगं बघ मल्हार, ओळखलंस ना की हा प्रसाद, ओळखलंस ना ही लाडूची चव, अरे हा प्रसाद त्या मुलीनेच बनवलेला आहे.
जिने लग्नाच्या इव्हेंटला प्रसाद जेवण बनवलं होतं, अरे त्याच मुलीनं हा केला आहे लाडू. अरे ती मला देवळात भेटली होती. का काय काय बरं तिचं नाव? नुपूर. हां, नुपूरने केला आहे हा लाडू. कमाई म्हणते, मला काय वाटतं मल्हार, सुमतीच्या इव्हेंटचे लाडू आपण त्याच मुलीला बनवायला देऊ. तेव्हा मल्हार म्हणतो की चव तर चांगली आहे मावशी, पण तिला बोलवायचं म्हणजे मग तिचा आगाऊपणा सहन करावा लागेल. आणि आपण कशाला सहन करायचा तिचा आगाऊ? तेव्हा माई म्हणतात की अरे तसं काही नाही आहे, ती मुलगी मला चांगली वाटली. तेव्हा माई सांगू लागतात की अरे मी देवळात गेली होती ना तेव्हा, आणि तिथला सगळा प्रसंग माई सांगायला लागतात की मला कशी चक्कर आली आणि तिने कशी मदत केली, हे सगळं माई आहे त्या मल्हारला सांगतात. तेव्हा मल्हार म्हणतो आर यू शुअर तीच मुलगी आहे? तेव्हा माई म्हणतात अरे हो हो मल्हार, आणि मला ती मुलगी अजिबात आगाऊ वाटली नाही. अरे असं म्हणतात की पदार्थाच्या चवीवरून जो माणूस आहे त्याचा आपल्याला स्वभाव कळतो. काहीतरी गैरसमज झाला असेल, तेवढ्यात तायडी पाठीमागून ऐकत असते. तेव्हा तायडी तिथे येते आणि म्हणते की नाही आहे काकू, ती मुलगी आगाऊच आहे, खूप खूप माज आहे त्या मुलीला. मल्हार तू इमोशनल होऊन काही डिसिजन घेऊ नकोस. तायडी म्हणते की काकू मी तुला एवढं सगळं सांगूनही तू म्हणती आहेस की ती मुलगी चांगली आहे म्हणून. अगं तुला जे दिसलं आहे ना ते तिचं खरं रूप नाही आहे. मी पाहिलं आहे ते. तिचं खरं रूप काय आहे ते अगदी समोरून पाहिलं आहे मी. तेव्हा इकडे पोलीस स्टेशनमध्ये जे मेन अधिकारी आहेत ते येतात आणि ते म्हणतात की अहो मॅडम तुम्ही, तर नुपूर त्यांना प्रसाद देते. तेव्हा नुपूर म्हणते की सॉरी साहेब, मी तक्रार पाठीमागं घेणार नाही. मी जर तक्रार मागे घेतली तर तुम्ही कायमची फाईल बंद करणार आणि मग त्या गुन्हेगाराला पकडण्याचा कायमची संधी जाईल आणि मी ते कधीच होऊ देणार नाही. आपण कोणाला तरी गाडीखाली चिरडू आणि निवांत आयुष्य जगू शकतो असं जर त्याला वाटत असेल, त्याला मी तरी कधीच सोडणार नाही, आणि तिथून निघून जाते. आणि इकडे तायडी जी आहे ती पुन्हा सांगत असते की ती पोरगी असं वागत होती की जणू आपल्या कंपनीवरती काहीतरी मोठे उपकार केले आहेत. नाही, मला ती मुलगी अजिबात योग्य वाटत नाही आहे, आणि तसंही माझा भाऊ सेकंड चान्स देत नाही. हो ना मल्हार? मल्हार म्हणतो की मावशे ताई म्हणते ते बरोबर आहे, तिला आपण सेकंड चान्स नाही देणार. आणि तेवढ्यात माई म्हणतात की अरे मल्हार, तर नाही मावशी, आपण तिला नाही बोलवायचं. काल जे मुलगी वागली आहे त्यामुळे मी तिला दुसरा चान्स नाही देणार. आता इकडे चावरे जो आहे तो नुपूरला वाकून बघत असतो आणि म्हणतो की अरे ती आली आहे, मस्त निळा ड्रेस घालून आली आहे, मस्त तिचा हात पकडायचा आणि ती ओरडली की आणि मी लगेच येणार आणि तिला फाईट करणार. चला 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 पटकन निघायचं. तेव्हा 3-4 गुंड तिच्याजवळ येतात आणि तिला छेडू लागतात. तेव्हा नुपूर म्हणत असते की मला जाऊ द्या नाहीतर, आणि मुलीची छेड काढत असतात. तर प्रेक्षकांनो, इथं खूप असा प्रसंग दाखवला आहे, तर कधीही घाबरून जायचं नाही की त्या संकटाला दटून सामना करायचा. घाबरलं तर आपल्यावरती ही जो लोक अशी आहेत ती आपल्याकडे पुन्हा वाईट नजरेने बघतात. त्यामुळे त्या घटनेला आपण सामोरे गेलं पाहिजे, आणि असा स्प्रे किंवा काय आपल्याबरोबर सोबतीनं असलाच पाहिजे. आणि चावरेकडं उड्या मारून चाललेला असतो की नुपूरला वाचवायला, तेवढ्यात तिथे गाडी येते आणि बाबा जो आहे ते त्याचा प्लॅन फस्स करतात. मस्त मजा आहे बरं काय, की चावऱ्याचा प्लॅन पुन्हा एकदा फसलेला आहे. तेवढ्यात तिथे तायडीचे बाबा येतात आणि म्हणतात काय चावरे, काय एक घोट घेत आहे का घोट? तर चावरे म्हणतात अहो साहेब तुम्ही घोट हे रात्री. आणि चावरे जो आहे तो तिकडे बघत असतो. तर चावरे जो आहे तो म्हणतो की काय काम असेल तर सांगा मला. तर तायडीचे जे बाबा आहेत ते त्यांना चेक देतात आणि म्हणतात की हा चेक घ्या आणि हा चेक वटवायचा आहे नेहमीप्रमाणे. तर चावरे होय होय म्हणतो.
आणि चावरे म्हणतो की होय लक्ष्मीच आली आणि मी तुमचं काम करतो, तुम्ही जावा असं म्हणतो. आणि तेवढ्यात नुपूर इकडे स्प्रे काढते आणि ह्यांच्या डोळ्यातच घालते. तेवढ्यात चोर जे आहेत ते पळून जातात. आणि पुन्हा एकदा चावऱ्याचा प्लॅन फसलेला आहे. तेवढ्यात चावरे म्हणते अरे ह्या खांडविलकर आला आणि सगळा प्लॅन चौपटच झाला. तेवढ्यात म्हणतो की आपण तिला भेटलंच पाहिजे आणि नुपूरला हाक मारतो. तेवढ्यात चावऱ्याच्या हातनं चेक जो आहे तो खाली पडतो आणि नुपूर उचलून चावऱ्याला जो चेक बघत असते. तर चावरे म्हणतो की चेक चेक माझा आहे. तेव्हा नुपूर त्याला चेक देते आणि न काही बोलताच निघून जाते. आणि चावरे इकडं च च च करतोय आणि अहो अहो नुपूरजी नुपूरजी म्हणून हाक मारतोय. आणि नुपूरच्या मागं जातो आणि म्हणतो की अहो नुपूरजी मी सोडतो ना तुम्हाला. तर नुपूर म्हणते की नाही नाही तुम्ही जावा, मी जाते. आणि रिक्षाला बोलवते नुपूर आणि रिक्षात बसते. तर चावरे जो आहे तो म्हणते की ए रिक्षावाला आणि ओ नुपूरजी उतरा ना प्लीज. नुपूर निघून जाते. तो चावरे जो आहे तो स्कूटरवरती हाणतो आणि म्हणतो की सॉरी डार्लिंग, पण एक दिवशी मी नुपूरजींना याच्यावरती बसवणारच. नक्कीच हां नक्कीच प्रॉमिस हां. आता इकडे घरी नुपूरची म्हणजे जी न झालेली सासू आहे ती तुळशीला पाणी घालत असते आणि नुपूर जी आहे ते तिथून घरात तशीच निघून येते. तेव्हा जी आई आहे ती म्हणते की काय झालं नुपूर, आज आज पुन्हा पोलीस स्टेशनला गेली होतीस हो ना. तेव्हा नुपूर म्हणते नाही अहो माझं जे काम होतं ना ते करायला गेले होते. तेव्हा आई म्हणते की नुपूर नुपूर माझ्याकडे बघ. आणि नुपूरजी डोळे चोरत असते. तर म्हणते की खोटं बोलायला निढवलेलं मन लागतं आणि ते तुझ्याकडं नाही आहे. तेव्हा नुपूर म्हणते की मला खोटं नाही बोलायचं आहे तुमच्याशी. तेव्हा तेव्हा प्लीज तुम्ही मला हे करण्यापासून थांबवू नका. तेव्हा आई म्हणतात की अरे बाळा नुपूर मी तुला का नको म्हणते आहे ते समजून घे. अगं मी तुझ्या भल्यासाठीच सांगते आहे. तू पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला जात राहिलीस तर तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा तुलाच होईल. माझा पोटचा पोरगा गेला पण काळ सुसह्यपणा करतो. हे माझ्याकडे बघ. अगं आई आहे मी त्याची. पण पण सावरलं की नाही मी स्वतःला. सगळं मागे टाकून पुन्हा उभी राहिली की नाही. तेव्हा नुपूर म्हणते आई. तर नुपूर तेव्हा म्हणते आई म्हणतेस ना तू मला, तेव्हा ऐक ना माझं. विसर्ग सगळं. तेव्हा नुपूर म्हणते की ह्या अशा गोष्टी विसरता येतात आई. मला माहिती आहे तुम्ही पण विसरला नाहीत ह्या सगळ्या गोष्टी. मला माहिती आहे या सगळ्या आठवणी तुम्ही फक्त माझ्यासाठी मागे सारल्या आहेत. तुम्हाला काय वाटलं मला कळत नाहीत. मी नाही विसरू शकत. आता इकडे तायडी आणि बाकीचे सगळेजण बोलत असतात. तेव्हा तायडी जी आहे ती म्हणते की इथे साजूक तुपातले रंगहीन असे लाडू मोतीचराचे एकदम उत्तम प्रकारचे लाडू बनवायचे आहेत. तेव्हा तो इव्हेंटचा मॅनेजर असतो म्हणतो की अहो काळजी करू नका, एकदम नेहमी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हे लाडू बनवणार, कसलीही काळजी करू नका. तेव्हा मल्हार म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला ॲडव्हान्स पाठवून देतो. तेवढ्यात तिथे माई येतात आणि म्हणतात की दीप मला नुपूर सावंतचा नंबर हवा आहे. इकडे नुपूर जे आहे ते विष्णू मामांना फोन करते आणि म्हणते की ठीक आहे मामा मी डबे आहेत ते पोचवते पण तुम्ही आराम करा. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ना ती सगळी घ्या आणि तेव्हा मी पेमेंट कलेक्ट करेन असं नुपूर जी आहे ती म्हणत असते. तेवढ्यात ते वहिनी आलेली असतील. वहिनी सगळं ऐकत असते आणि म्हणते की पैशाची जर आवक थांबवायची असेल तर हिचा बिझनेसच बंद पाडायला पाहिजे. पण हिला जेवण बनवण्यापासून काही अडवता येणारच नाही. हिचे ग्राहक बंद पाडले पाहिजेत. हिचं जेवण बिघडलं तर ग्राहक आपोआपच बंद होतील. पण जेवण कसं बिघडवायचं. तेव्हा मला इकडे माईला म्हणतोय की
तुला कशाला हवा आहे तिचा नंबर? तेव्हा माई म्हणते की मल्हार, सुमतीचाही वाढदिवस तुला जसा बनवायचा आहे तसा बनव, पण मला जसा हवा आहे तसा मी बनवणार. माझ्या बहिणीचा वाढदिवस मी माझ्या पद्धतीने साजरा करते. आणि मल्हार आहे तो आश्चर्याने बघतच असतो. आता पुढच्या भागामध्ये वहिनी जी आहे ती गोळी जी आहे ती चुकवते आणि इकडे म्हातारीला त्रास होईल असं म्हणते. आता इकडे आईला जी चक्कर यायला लागली आहे. आता ह्या गोळ्या चुकणार, कारण आता ही गोळी मी बदलणार आहे. तेव्हा इकडे माई जी आई ते म्हणते की सुमतीच्या वाढदिवसाच्या वेळी मी नुपूरने जे बनवलेले आहेत लाडू तेच वाटणार. तेव्हा मल्हार आहे तो म्हणतो की ठीक आहे मावशी, आपण नुपूर सावंतलाच बोलूया लाडू बनवण्यासाठी. तेव्हा तायडीची आई म्हणते की तायडे लवकर थांबव ह्या बायाला, नाहीतर. आणि इकडे नुपूरला मल्हार सरांचा फोन येत असतो. तर नुपूर म्हणते की मल्हार खांडेलकरांना माझी गरज आहे. आणि इथेच एपिसोड संपवला आहे. आता बघूया की नेक्स्ट एपिसोडमध्ये काय होतं आहे ते. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.